महिला दिनाचे औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्त्री भ्रूण हत्येविरोधात सामाजिक चळवळ उभारण्याची गरज आहे। अशी चळवळ उभारण्याचा सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सुधा कांकरिया यांनी केले। महिला दिनाचे औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अभिनेत्री रसिका जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। कांकरिया म्हणाल्या, स्त्री भ्रूण हत्येमुळे देशात सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे। स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे। यासाठी ग्रामसभा, वॉर्ड, चाळ, कॉलनी, बचत गट आणि मंडळांमध्ये बैठका घेऊन लोकांमध्ये जनजागृती आणावी। स्त्री भ्रूण हत्येविरुद्धच्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। आपण भोगलेले ते दुःख आपल्या मुलीला मिळू नये म्हणून त्याही स्त्री भ्रूण हत्येला तयार होतात। असेच हे दुष्टचक्र पुढे सुरू राहते। महिलांनी महिलांचा आदर केला तरच असे प्रकार थांबतील असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या। अभिनेत्री मुक्ता बर्वे, सर्वोदय फाउंडेशनच्या प्रमुख तेजस्विनी थिटे, सूर्योदय कर्णबधीर शाळेच्या संजीवनी बगाडे आणि कबड्डीपटू दीपिका जोसेफ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। अजय दुधाने यांनी प्रास्ताविक केले। आपण पायी पायी चालतो, एक पाय पुढे असेल तर एक पाय मागे असतो, म्हणून काही मागचा पाय रुजतो का? दोन हातांनी आपण नमस्कार करतो, मी डावीकडचा आहे मी उजवीकडचा आहे म्हणून तो भांडतो का? डोळ्यामध्ये आपण काजळ घालतो आणि पायामध्ये चांदीचे पैंजण का असं म्हणून कधी भांडणं होतात का? नाही। हे निसर्गाची किमया आहे। हे निसर्गाचे दोन आविष्कार आहेत। या निसर्गाच्या दोन शक्ती आहेत। या निसर्गाच्या दोन ऊर्जा आहेत। आणि यांनी जसं साने गुरुजींनी म्हटलं होतं की हातात हात घालून हृदयाच हृदय जोडून या कार्य कराया लाहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो। मी आतापर्यंत जे पुरस्कार ज्यांनी वाचले मगाशी माझ्या नावावर खूप पुरस्कार आहेत, युवा पुरस्कार असेल, पण हे सगळे माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी मला मिळाले। मला आल्या पण खूप कॉम्प्लिमेंट्स दिले की तुझी लज्जा बघते, तुझं फायनल ड्रॉप बघितलं, तुझं हमतो तेरे आशिक बघितलं, मुंबई पुणे जोगवा बघितलं। पण ही सगळी कामं निवडत असताना, कामं करत असताना एक ऍक्टर सुद्धा मनात कुठेतरी समाजाविषयी काहीतरी सांगू पाहतो, त्यालाही काहीतरी मनातनं वाटतं। हे तुम्हाला वाटलं माझ्याकडे बघून, ह्याच्याविषयी मला खूप आनंद झाला। आपण आपला आदर पहिला करायला हवा असं मला वाटतं। म्हणजे मग सासू सून हा जो वर्षानुवर्ष छळ चालू आलाय तो संपेल। सासरा सुनेला छळतो जरा कमी असतं, सासूच सुनेला छळते असं जास्त